ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मागील आठवड्यात केंद्र सरकारनं कांदा निर्यात मूल्य रद्द आणि निर्यात शुल्कात 50% घट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वधारलेत। आता आज लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चांगलं समाधानाचं वातावरण आहे। आणि याचाच मनमाड बाजार समितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। केंद्र सरकारने निर्यात मूल्य शून्य केल्यानंतर व निर्यात शुल्कात 50% घट केल्यानंतर आज 8 दिवसांनी नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह विविध बाजारपेठेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काहीशी वाढ पाहायला मिळाली। आज जवळपास नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये 300 ते 400 रुपयांनी कांद्याच्या भावामध्ये वाढ झाली। आपण जर दुसरीकडे जर बघितलं तर केंद्र सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरी निर्यात धोरण जे ते अपडेट न झाल्यामुळे व्यापाऱ्याचा जो कांदा आहे तो बांगलादेशच्या सीमेवर आणि मुंबईच्या पोर्टवर अडकून पडल्यामुळे व्यापारी देखील या ठिकाणी कांदा खरेदी करत नसल्यामुळे फारशी वाढ होताना दिसली नाही। मात्र हा जो एक वाढ झाली त्यातही कांदा उत्पादक शेतकरी जो समाधानी पाहायला मिळतो। आज लासलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त कांद्याला जे ते 47 रुपये असा दर मिळाला तर कमीत कमी 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे। तर सरासरी हाच कांदा जो आहे तो 44 रुपये प्रति क्विंटल विकला गेला आहे। आपण जर बघितलं तर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत असल्याने काहीसं समाधान देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर कांद्याच्या भावामध्ये फार हवी तशी वाढ होताना दिसत नाही आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर जो नवीन कांदा जो आहे तो बँगलोर वगैरे परिसरात असेल त्या ठिकाणून नवीन कांदा देखील या ठिकाणी बाजारात येत असल्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या कांद्याला तशी भाववाढ पाहायला मिळत नाही आणि शेतकऱ्यांकडे कांदा देखील आता 15-20% एवढा शिल्लक राहिला आहे। जर शेतकऱ्यांना जर यापुढे जर कांद्याला भाव द्यायचा असेल तर जो लाल कांदा आहे त्याच्यापर्यंत त्या निघताना देखील केंद्र सरकारने हा निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे तो चालू ठेवला तर भविष्यकाळात शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड।